कॉलिंग स्टार्ट. चला ठीक आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 6 आताच बघितला होता. सगळे डाऊट्स क्वेश्चन नंबर 6 चे क्लिअर झालेत. आय होप. काही पण डाऊट असेल विचारत चला, लाजू नका. ओके. तर त्याच्यानंतर पुढचा जो एमसीक्यू आहे तो तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. हा जो एमसीक्यू आहे हा रिलेटेड पार्ट मध्ये येतो फायटर एरोप्लेनचा. ओके. त्याच्यानंतर मास ऑफ 5 kg टाइटस हा येईल. ओके चला ठीक आहे. तर हा एमसीक्यू आहे तुमच्या सिलेबस मध्ये. हा जे पार्ट रिलेटेड आहे तुम्हाला थोडं लवकर समजणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास झाला त्यांना समजेल. हा असे द्या. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चनला चांगल्या पद्धतीने रीड करा. ओके. क्वेश्चन नंबर 7 बघा. अ मास ऑफ 5 kg is tied to the string of length 1 meter in the vertical circle with a uniform speed of 4 meter per second. The tension in the string will be 170 Newton when the mass is at. ओके. जेव्हा टेन्शन 170 असेल तेव्हा मास किती असेल किंवा मास इज ऍट. हा त्या मासची पोझिशन कुठं असेल बघा. काही नाही, एक आपण 0.5 kgचा आपण मास घेतलेला आहे. आपण 0.5 याला आपण व्हर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केलेलं आहे. तर याची जी लेंथ आहे किती आहे 1 मीटर आहे. 1.0 म्हणजे किती आहे 1 मीटर आहे. त्याची रेडियस. तर मग या ठिकाणी जेव्हा या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन असतं बघा, माईक बंद करा तुमचे. जेव्हा स्ट्रिंग मध्ये टेन्शन 170 न्यूटन असेल तर हे जे मास आहे हे टॉपला आहे, बॉटमला आहे, मिडवेला आहे का कुठं आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षामध्ये. ओके. चला कसं फाइंड आउट करता येईल बघा. एक फॉर्म्युला आहे टेन्शन ऍट एनी पॉइंटचा. परत आपण काय करूया मग, टेन्शन 170 येते का चेक करूया. ओके. तर टेन्शन ऍट एनी पॉइंटचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे T इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg कॉस थीटा. ओके. तर या ठिकाणी जर समजा आपण थीटा फाइंड आउट केला तर आपल्याला लक्षात येईल की थीटा म्हणजे किती अँगल बनवलेला आहे. लक्षामध्ये. तर मग बघा थीटा आपण फाइंड आउट करूया. तर काय येईल मग mg cos थीटा इक्वल्स टू काय बघा. mg cos थीटा इक्वल्स टू फॉर्म्युला येतो t मायनस mv स्क्वेअर अपॉन r येईल. अपॉन हे काय येईल काही नाही खाली. लक्षामध्ये. ओके. तर हे आला फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपल्याला cos थीटा फाइंड आउट करायचंय. तर फाइंड आउट करा मग. बघा या ठिकाणी cos थीटा इक्वल्स टू टी किती आहे बरं ठीक आहे. फॉर्म्युला बनवून घेऊया. टी मायनस mv स्क्वेअर अपॉन r अपॉन हे काय येतं आता या ठिकाणी mg येतं. ओके. आता याचा आपल्याला करायचंय कॅल्क्युलेशन. चला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. आपल्याकडे बघा कोणकोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि सगळ्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हो का. या ठिकाणी 0.5 नाही, तुम्ही लक्ष करत चला. या ठिकाणी 5 kg आहे. कधी कधी अशी टंग मिस्टेक होऊ शकते. 5 kg आहे. त्याच्यानंतर ही वेलोसिटी आहे. त्याच्यानंतर r किती आहे 1 आहे आणि टेन्शन किती आहे 170 आहे. जी ची व्हॅल्यू आहे 10. ओके. चला टी किती आहे ओके. आवाज येतोय का सर्वांना. येस सर. हो सर. ठीक आहे. हा आपलं डेली डेटा लिमिट संपलेलं आहे. दुसऱ्या सिमला मी हे केलेलं ऍक्टिव्ह केलेलं आहे. ओके चला ठीक आहे. स्क्रीन शेअरिंग. हेअर इज द स्क्रीन शेअरिंग. ओके राईट. चला या ठिकाणी बघा वेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे. हा काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन सांगितलेला आहे. यस वेलॉसिटी आहे 4 आहे. चला लवकर लवकर कॅल्क्युलेशन करूया. वेलॉसिटी किती आहे 4 आहे. 4 चा जो स्क्वेअर आहे 16 आहे. या ठिकाणी मग r ची व्हॅल्यू 1च आहे. मग या ठिकाणी किती येईल या ठिकाणी 1च येईल. ओके. त्याच्यानंतर m ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे. g ची व्हॅल्यू त्यांनी 10 यूज करायला सांगितले. हा त्याच्यानंतर बघा पुढचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी मी करतोय. cos थीटा इक्वल्स टू 170 मायनस 6 5 80. ओके.
डिवायडेड बाय या ठिकाणी येईल 50. हा 170 मायनस 80 किती येतं रे? 170 मायनस 80 90 येतं का? 90 अपॉन 5 50, तो 0 0 कैंसिल यहाँ पर, तो 9 अपॉन 5. तो यहाँ पर अगर हम 9 अपॉन 5 की बात करें तो कितना आता है? ये 1 पॉइंट समथिंग आता है. तो cos थीटा इक्वल्स टू 9 अपॉन 5 एंड थीटा इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 9/5. और ये जो वैल्यू है ये वैल्यू हम निकाल नहीं सकते. आ गई बात समझ में? क्योंकि अगर cos इनवर्स ऑफ 1 पॉइंट समथिंग है तो हम उसको निकाल नहीं सकते, क्योंकि cos इनवर्स ऑफ 1 कितना होता है? यस, कितना होता है cos इनवर्स ऑफ 1? 0 डिग्री होता है. और अगर 1 वैल्यू बढ़ती है तो हम उसका आंसर फाइंड आउट नहीं कर सकते हैं. तो ये जो टेंशन है ये गलत दिया है, तो हम इस वैल्यू से हम जस्टिफाई नहीं कर सकते हैं. ठीक है, तो कैन नॉट बी जस्टिफाई इसका आंसर आएगा. आई बात समझ में? सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय cos इनवर्स ऑफ 9 अपॉन 5 डज नॉट एक्झिस्ट. आलं लक्षामध्ये? ओके, सर्वांना समजलं का? 21 आर कनेक्टेड. गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. काही डाऊट असेल तर विचारत चला. चला क्वेश्चन नंबर 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. This was the question number 7 and this is the question number 8. Okay. तर रीड करा व्यवस्थित त्याला. सर्वांना समजलंय का? इथं कमेंट बघतो मी. ऑप्शन नंबर डी सचिन. येस, व्हेरी गुड. ओके, चला क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 सर्वांनी एकदा रीड करून घ्या. अ कार इज मूव्हिंग विथ अ स्पीड. अच्छा, वेलोसिटी दिले. ऑन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस इट्स स्पीड इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ द एक्सेलरेशन ऑफ द कार इज. बघा काय दिले आपल्याला आणि काय फाइंड आउट करायचं. राईट, आलं लक्षामध्ये? म्हणजे ऍक्सेलरेशन दिले आणि ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय. काही मुलं कन्फ्युज मध्ये असतील थोडे, ऍक्सेलरेशन तर दिलंय आणि ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय. व्हॉट इज दिस यार? इट्स द स्पीड इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड द ऍक्सेलरेशन ऑफ द कार इज, म्हणजे डबल ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय. तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्या ऑब्जेक्टवर 2 ऍक्सेलरेशन ऍक्ट होत असतात. 2 acceleration, 2 acceleration. Okay, first one is the radial acceleration and second one is the tangential acceleration. लक्षामध्ये? मग या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल तरी पण 2 ऍक्सेलरेशन आणि लिनियर असेल तरी पण 2 ऍक्सेलरेशन या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असतात. तर आता हे जे ऍक्सेलरेशन दिले, इट्स अ स्पीड इज इंक्रीजिंग. स्पीड दिले, वेलोसिटी दिले का? नाही, स्पीड दिले. तर मग या ठिकाणी हे जे ऍक्सेलरेशन येणार आहे ते कोणतं येणार आहे? टँजेन्शियल येणार आहे. तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन किती दिलेलं आहे? 80 दिलेलं आहे आपल्याला. 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेलं आहे. राईट. आणि आपल्याला त्यांनी ऍक्सेलरेशन फाइंड आउट करा म्हणले, तर आपल्याला कोणतं ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय? आपल्याला रिझल्टंट ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. राईट. आता सर्वात पहिले आपण काय करूया? रेडियल ऍक्सेलरेशन फाइंड आउट करूया. राईट. तर रेडियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला येतो, रेडियल ऍक्सेलरेशन इक्वल्स टू फॉर्म्युला येतो व्ही स्क्वेअर अपॉन आर. रेडियल ऍक्सेलरेशन 3 फॉर्म्युले आहेत, व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर अँड व्ही इंटू ओमेगा. असे 3 फॉर्म्युले आहेत. बरोबर है? रेडियल एक्सेलरेशन से लक्षात ठेवा. अरे यार देखो यहाँ पर देखिए सेंट्रीपिटल फोर्स का फॉर्मूला क्या है भैया? सेंट्रीपिटल फोर्स इक्वल्स टू मास इनटू एक्सेलरेशन तो होता है. तो मास को एज इट इज पुट अप कीजिए और ये होता है रेडियल एक्सेलरेशन. तो मास को एज इट इज पुट अप कीजिए. रेडियल एक्सेलरेशन का फॉर्मूला क्या है? आर ओमेगा स्क्वायर. तो पुट अप कीजिए. हो गया सेंट्रीपिटल फोर्स का फॉर्मूला. देन रेडियल एक्सेलरेशन का फॉर्मूला वी स्क्वायर अपॉन आर. तो क्या हो गया? एम स्क्वायर अपॉन आर हो गया. एंड रेडियल एक्सेलरेशन का फॉर्मूला v इंटू ओमेगा. तो क्या आ गया? ये m एज इट इज और ये v ओमेगा. तो हमारे सेंट्रीपिटल फोर्स के तीनों फॉर्मूले हमारे यहाँ पर बन जाते हैं. आ गई बात समझ में? ओके, मतलब रेडियल एक्सेलरेशन क्या होता है? ये r ओमेगा स्क्वायर होता है, v स्क्वायर अपॉन r होता है और ये v ओमेगा होता है और ये मास होता है ना? चलो ठीक है, इसको किसी को नोट डाउन करना है तो नोट डाउन कर सकते हैं. मैं इसको रब करता हूँ. आ गई बात समझ में? ओके, चलिए इसको मैं रब करता हूँ और आगे देखेंगे हम. अभी डायरेक्टली हमें फाइंड आउट करना है
तो हमारे पास अभी जो फॉर्मूला यूज करना है ये कौन सा यूज करना है, ये v स्क्वायर अपॉन r फॉर्मूला यूज करना है। तो v का वैल्यू कितना है भैया, v का वैल्यू है 30 है, तो ये आएगा 30 इंटू 30 आएगा, स्क्वायर है, यस, और रेडियस कितना है 500 है। यहाँ पर 0 0 कैंसल, ये 0 0 कैंसल होते हैं, ठीक है। और आगे कितना आता है फिर, 2 आ रहा है रेडियल एक्सेलरेशन, यस, नियर अबाउट 2 आ रहे हैं ना, यस 9/5 की अगर हम बात करें अबाउट 1.8 आता है, नियर अबाउट 1.8 आता है ना, यस 1.8 हाँ। रिजल्टंट एक्सेलरेशन चा फॉर्म्युला आहे, रिजल्टंट एक्सेलरेशन इक्वल्स टू एक्सेलरेशनचा स्क्वेअर अंडर रूट ऑफ प्लस रेडियल एक्सेलरेशनचा स्क्वेअर, हा झाला रिजल्टंट एक्सेलरेशन फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ओके। चला त्याच्यानंतर बघा टँजेन्शियल एक्सेलरेशनचा किती आहे 2 आहे, 2 चा स्क्वेअर करा, या ठिकाणी 4 येईल, त्याच्यानंतर 1.8 चा स्क्वेअर, 18 चा स्क्वेअर किती आहे 2.7 324, 18 का स्क्वायर, ये सर जो 2.7 आ रहा है आंसर, मेन आंसर 2.7 ना, यस करेक्ट, यस रामचंद्र करेक्ट, ओके। तो 18 चा स्क्वेअर बघा रे, 18 चा स्क्वेअर आहे 324 येतोय ना, मग 1.8 आहे, तर या ठिकाणी किती येईल 3 पॉईंट येईल, ओके। हा याची ऍडिशन करा, किती येईल, याची ऍडिशन जर तुम्ही समजा केली तर किती येते 7.24, आणि अंडर रूट ऑफ 724 ची व्हॅल्यू किती आहे, अंडर रूट ऑफ 724 ची व्हॅल्यू आहे 27, 27 चा स्क्वेअर किती आहे 724 आहे, ओके। तर या ठिकाणी किती येईल 2.7 येईल, हे आलं मीटर पर सेकंड स्क्वायर मध्ये। तर हे दिस इज द रिजल्टंट एक्सेलरेशन, ये हमारा हो गया रिजल्टंट एक्सेलरेशन, और अभी रामचंद्र ने कहा है 2.7, दैट इज द करेक्ट आंसर, यस। समजलं सर्वांना, ओके। चला लिहून घ्यायची गोष्ट नाही, याची तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे लगेच। रेकॉर्डिंग स्टार्ट केली आहे का मी, केली आहे, ओके। चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे। क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवर एका सेकंदामध्येच येईल तो, आणि तो क्वेश्चन आहे पूर्णपणे 2.5 लाखाचा, मीन्स हिंदी में उसको बोल सकते हैं 2.5 लाख, 2.5 लाख मध्ये कोणाला होतं 10 लाख, आपली मराठी आहे तशी। हा क्वेश्चन नंबर 9 बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, काय आहे क्वेश्चन बघा, द रेशिओ ऑफ अँगुलर स्पीड ऑफ द मिनिट हँड अँड द आवर हँड ऑफ द वॉच इज, रेशिओ विचारलाय कशाचा, अँगुलर स्पीड म्हणजे ओमेगा, कोणती मिनिट हँडची, ओमेगा ऑफ मिनिट हैंड अपॉन ओमेगा ऑफ आवर हैंड, इसका हमें रेशियो पूछा है। तो यहाँ पर आपको एक फॉर्मूला पता है, मैं यहाँ पर लिखता हूँ ओमेगा इक्वल्स टू, फॉर्मूला क्या है बच्चों 2 पाई अपॉन कैपिटल टी है, ठीक है। तो डायरेक्टली इस फॉर्मूले को मैं यहाँ पर रखता हूँ, तो क्या आएगा डायरेक्टली हमारे पास आंसर आता है इसका, तो ओमेगा एम अपॉन ओमेगा एच हमें फाइंड आउट करना है, तो ये आएगा 2 पाई अपॉन टी एम आएगा, और ये आएगा 2 पाई अपॉन टी एच आएगा, ठीक है। ये 2 पाई कैंसिल होते हैं, तो फाइनल फॉर्मूला जो आता है हमारे पास क्या आता है, ओमेगा एम अपॉन ओमेगा एच इक्वल्स टू, आता या ठिकाणी बघा डिनॉमिनेटरचा जर डिनॉमिनेटर असेल, हा बघा मेन डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा हे डिनॉमिनेटर, हा बेटा डी सर, ऑप्शन नंबर डी, अरे यार यहाँ पर तो दिख रहा है, आपने मतलब देख के तो नहीं बताया ना, नहीं सर सॉल्व किया है पूरा, यस व्हेरी गुड, ओके। ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आंसर। चला या ठिकाणी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल ते वर जाईल तो, तर या ठिकाणी येईल टीएच अपॉन टीएम येईल, हा टीएच म्हणजे काय, टाइम पिरियड फॉर द आवर हँड, आवर हँडला एक कम्प्लीट रिव्होल्यूशन, तास काट्याला एक कम्प्लीट रिव्होल्यूशन होण्यासाठी किती तास लागतो, 12 तास लागतात, बरोबर आहे, आणि हँडला एक कम्प्लीट रिव्होल्यूशन होण्यासाठी 1 तास लागतो, तर या ठिकाणी 1, तो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आंसर, दैट इज द 12:1, ओके। सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आंसर। चला सर्वांना समजलं, आणि हा क्वेश्चनला करा IMP, कारण की खूप वेळेस अशा टाइपचे क्वेश्चन विचारले आहेत, मे बी 2021 मध्ये विचारले जाणे म्हणजे मे बी विचारले जाऊ शकतात, इट्स मे बी, आलं लक्षामध्ये, यस सर,
ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. या ठिकाणी थेरॉटिकल क्वेश्चन आहे आणि आय होप की हा क्वेश्चन येईल सर्वांना. थेरॉटिकल आहे. चला तुमच्या स्क्रीनवर 1 सेकंदामध्ये पूर्णपणे 2.5 लाखाचा क्वेश्चन नंबर 10 आहे का नाही रे? आय थिंक 10 आहे बरोबर आहे. 10 आहे. चलो. When particle revolves with a uniform speed on a circular path, जेव्हा पार्टिकल युनिफॉर्म स्पीड मध्ये फिरतो सर्क्युलर पाथ वर, तेव्हा काय होतं? नो फोर्स ऍक्ट्स ऑन इट, नो एक्सेलरेशन ऍक्ट्स ऑन इट, नो वर्क इज डन बाय इट, इट्स अ वेलोसिटी इज कॉन्स्टंट. काय येईल आन्सर? बघा. Yes, very good. No work is done by it. This is the correct answer. Why this is correct answer? बघा या ठिकाणी, कारण की इट्स द velocity is constant. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं? व्हेन पार्टिकल रिव्हॉल्व्स विथ युनिफॉर्म स्पीड ऑन अ सर्क्युलर पाथ, तर त्याची वेलोसिटी काय असते? कॉन्स्टंट असते का? नाही. वेलोसिटी चेंज होत असते, स्पीड कॉन्स्टंट असते. मग ही ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर नो एक्सेलरेशन ऍक्ट्स ऑन इट, असं होऊ शकत नाही. त्याच्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणजे त्याच्याकडे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असलंच पाहिजे. अँड नो फोर्स, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असेल तर सेंट्रिपिटल फोर्स असणारच आहे. ओके, तर मग हे ऑप्शन येणार नाही आणि हे पण ऑप्शन येणार नाही. नो वर्क इज डन बाय इट. लक्षामध्ये? ओके, चला क्वेश्चन नंबर 11 तुमच्या स्क्रीनवर 1 सेकंदामध्ये, आणि तो क्वेश्चन पूर्णपणे फ्री असेल, त्याला काही पैसे तुम्हाला भेटणार नाही. ओके, हा बाकीचे हिशोब करत बसू नका की यार अनिकेतने इतके आन्सर सांगितले तर अनिकेतला तर किती पैसे भेटतील. ओके, तुम्ही आन्सर सांगायचा प्रयत्न करा, त्याचा हिशोब तो करेल. ओके, क्वेश्चन नंबर 11 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा क्वेश्चन नंबर 11. हा जो क्वेश्चन आहे, चला होमवर्कसाठी घ्या क्वेश्चन. चला फास्ट टेक द स्क्रीनशॉट और कल मुझे बताना है इसका आंसर. सेम क्वेश्चन है, इस टाइप के क्वेश्चन हमने सॉल्व किए हैं. ओके, और मैं पूछूंगा यहाँ पर आंसर मतलब दिख रहा है आपको, लेकिन मैं पूछूंगा कैसे फाइंड आउट किया कुछ नहीं. ओके, टेक दिस फॉर द होमवर्क, आई विल आस्क टुमारो. ओके, चलेगा? टेक द स्क्रीनशॉट, टिक टिक 1, टिक टिक 2 एंड द टिक टिक 3. ओके, चलो क्वेश्चन नंबर 12 ये रहा आपकी स्क्रीन पर. ये भी बहुत इजी क्वेश्चन है. क्वेश्चन नंबर ओके, चलिए. देखिए क्वेश्चन नंबर 12 ये रहा आपके स्क्रीन पर, पढ़िए इसको. क्या है क्वेश्चन का मीनिंग जान लेते हैं. क्वेश्चन नंबर 12, a simple pendulum of mass m and the length l stands in an equilibrium in a vertical position. The maximum horizontal velocity that would be given the bob at the bottom so that it completes a one revolution. डायरेक्टली फॉर्मूला है वर्टिकल सर्कुलर मोशन का, डायरेक्टली फॉर्मूला है सिंपल पेंडुलम, मतलब वर्टिकल सर्कुलर मोशन का ही एग्जांपल आता है. ठीक है, तो अगर हम यहाँ पर बॉटम को हमें कितनी वेलोसिटी प्रोवाइड करना पड़ेगा, उसके कारण ये जो बॉब है एक कंप्लीट रोटेशन कंप्लीट करे. ठीक है, और इस स्ट्रिंग का जो लेंथ है ये है एल. तर राजांनो तुम्हाला या ठिकाणी माहित आहे वेलोसिटी ऍट द बॉटम इक्वल्स टू व्हॉट इज द फॉर्म्युला हियर. आय टोल्ड यू, आय थिंक डे फॉर यस्टरडे. चुकलं, √3 नाही आहे ना, ती मिळवेला आहे. मिळवेला या ठिकाणी ऑप्शन 5 LG. यस, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. √5 RG आपला फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी बघा आर म्हणजे काय आहे बघा, एल इक्वल्स टू आर आहे. एलच्या ठिकाणी आर पुटअप करा तर काय येईल या ठिकाणी √5 LG. दॅट इज द ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. लक्षामध्ये? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. क्वेश्चन नंबर पुढचा जो काय असेल तो, आणि हा पण खूप इझी क्वेश्चन आहे.
ओके हा सेकंदामध्ये काय झालं जेवण जास्त झालं का रे लेक्चर बघता बघता जेवण करायला कोणी ब्रश करायला काय काय करेल काय नाही. हा क्वेश्चन नंबर 13 बघा चला होमवर्क देऊ का आपण क्वेश्चन बघा रीड करा काय आहे बघा व्हील ऑफ डायमीटर म्हणजे स्मॉल डी दिलाय लगेच असं क्लिक झालं पाहिजे इज रोटेटिंग ऍट अ 600 RPM म्हणजे काय दिलंय n दिलंय द लिनियर वेलोसिटी ऑफ द पार्टिकल ऍट इट्स रिम इज ओके होमवर्क देऊ का सॉल्व्ह करू खूप सोपा क्वेश्चन आहे घेता होमवर्क लवकर सांगा चला बघा या ठिकाणी डायमीटर दिलाय व्हीलचा किती आहे 20 सेंटीमीटर आहे लगेच मीटर मध्ये कन्वर्जन करा याला किती येतं 0.2 मीटर येतं ओके आर किती येईल आर म्हणजे d/2 असतं तर या ठिकाणी 0.1 मीटर त्याच्यानंतर काय दिलंय एन दिलंय एन किती आहे 600 RPM आहे ओके 600 काय आहे RPM आहे तर RPM चं तुम्हाला कशामध्ये कन्वर्जन करावं होतं RPS मध्ये करावं होतं तर 600 अपॉन आपण 16 डिवाइड करतो तर या ठिकाणी किती येईल 6 1 जा 6 तर या ठिकाणी 10 येतं RPS रिव्होल्यूशन पर सेकंड काय फाइंड आउट करायचंय लिनियर वेलोसिटी V इक्वल्स टू फॉर्म्युला R इंटू ओमेगा R इंटू ओमेगा इक्वल्स टू 2 पाय n R ची व्हॅल्यू 0.1 2 पाय ची व्हॅल्यू 6.28 आणि 10 ची n ची व्हॅल्यू 10 म्हणजे या ठिकाणी किती येईल आन्सर इज द 6.28 मीटर पर सेकंड यहाँ पर आंसर उन्होंने सेंटीमीटर में बताया है ठीक है इसका सेंटीमीटर में जब हम कन्वर्जन करेंगे तो ये आएगा 628 ओके सेंटीमीटर पर सेकंड या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा आन्सर पहिल्यांदा चेक करा आन्सर कोणत्या युनिट मध्ये दिलेले आहेत आन्सर कशामध्ये दिले सगळे आन्सर सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत बरोबर आहे लक्षामध्ये तर मग आपल्याला ही जी क्वांटिटी आहे मीटर मध्ये करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी मी केली काय हरकत नाही मी डबल रिकन्वर्जन केलंय बट रिकन्वर्जन करायची आवश्यकता पडली नसती आणि या पण ठिकाणी कन्वर्जन करायची आवश्यकता पडली नसते ठीक आहे सर्वात पहिले आन्सरची युनिट चेक करा एस युनिट असतील तर एस युनिट मध्येच पुटअप करा सीजीएस युनिट असतील तर सीजीएस युनिट मध्येच पुटअप करत चला ओके लक्षामध्ये अरे आलं का नाही येस ओके ठीक आहे ऑप्शन नंबर डी यस सचिन व्हेरी गुड माधुरी व्हेरी गुड अनिकेत व्हेरी गुड तुम्ही कमेंट करली का रे अरे मला वाटलं तुम्ही माईक ऑन करून सांगा बरं ठीक आहे सर हा बेटा बोल 10 into 2 into pi into n आहे ना सर मग डायरेक्टली तुम्ही 6.28 कसं काय घेतलं गुड गुड बघा या ठिकाणी लक्ष द्या इकडं सो आम्ही कसं केलं करा 200 into 3.14 ना मग तसं आन्सर काढलं सर आम्ही 200 into 200 कुठे येईल का सर 10 into केलंय ना आम्ही तिकडे RPS व्हॅल्यू 10 आली ना हा RPS 10 आहे बरोबर आहे मग 10 into 2 तर 200 होतं आणि पाय ची व्हॅल्यू 3.14 नाही 10 into 2 200 कसं होईल 20 होईल ना ते हा सर 20 10 होईल ना into 2 पाय बट 10 सर तुम्ही डायरेक्टली 6.28 कसं काय घेतलं हा हे बघ 2 पायची व्हॅल्यू घेतली 2 पायची 2 पाय इक्वल्स टू 2 ची ऍज इट इज 3.14 3.14 into 6.28 येतं 2 पायची व्हॅल्यू 2.28 हा 2 6.2 पायची येस 2 पायची व्हॅल्यू डायरेक्ट आहे 6.28 हे बघ आर ची व्हॅल्यू 0.1 2 पायची ही आणि एन ची ही याचं कॅल्क्युलेशन घरी करतो येईल हेच येईल समजलं का येस सर ओके ठीक आहे हा स्क्रीनवर लिहू नका मला सांगा तुम्ही ओके 3.14 आहे विठ्ठल डोंट राईट ऑन द स्क्रीन ते मूळ बरं कारण ते डबल मला इथून हे करावं ते करावं होतं क्लिअर आहोत ओके क्वेश्चन नंबर नेक्स्ट तुमच्या स्क्रीनवर आहे बघा खूप सोपा क्वेश्चन आहे आता हा क्वेश्चन मी होमवर्क देतो तुम्हाला चला बरं ठीक आहे सॉल्व्ह करूया थेरॉटिकल क्वेश्चन आहे वेक्टर फॉर्म आहे जस्ट क्वेश्चन नंबर 14 ये रहा आपके स्क्रीन पर काय विचारलंय द सेंट्रिपिटल फोर्स इन द वेक्टर फॉर्म कॅन बी एक्सप्रेस्ड ऍज
वेक्टर फॉर्म मध्ये कोणता येईल? आन्सर तर सगळेच करेक्ट वाटताय. अरे यार, F इक्वल्स टू m² अपॉन r, F इक्वल्स टू माइनस mr ओमेगा स्क्वायर, m ओमेगा स्क्वायर, ये भी करेक्ट है, ये भी दिख रहा है. वेक्टर फॉर्म में कौन सा आएगा? यस, बघा वेक्टर फॉर्म मध्ये देताना आपण काय करत असतो? युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय करत असतो. तर मेन फॉर्म्युला आहे आपला m मायनस mv² अपॉन r, आणि या ठिकाणी काय केलंय त्यांनी? हा जो आहे युनिट वेक्टर आहे, युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलंय. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओ सॉरी, या ठिकाणी C, sir. 1 मिनिट. C. ऑप्शन नंबर सी. R square नहीं है. नाही, ऑप्शन नंबर सी नाही ना. एक मिनिट. बघा, Sir, B पण नाही येणार. ऑप्शन नंबर बी येईल. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. काय वाटतं सर्वांना? माधुरी काय येईल आन्सर? सचिन काय येईल? अनिकेत? ऑप्शन सी वाटतोय सर. नाही, सी नाही. रेडियस वेक्टर. रामचंद्र काय येईल? ओम नांदगावकर? सर बी बार लग रहा समझलाय है. ना? हा, ओम काय येईल? सर बी लग रहा है. यस, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आंसर. यस. बट देखो कैसे आएगा, मैं आपको बताता हूं. यहाँ पर देखिए, मेन जो फॉर्मूला है हमारा क्या है? m² अपॉन r है मेन फॉर्मूला. अगर हम यूनिट वेक्टर की बात करें तो यूनिट वेक्टर से मल्टीप्लाई कीजिए और यूनिट वेक्टर से डिवाइड कीजिए, तो क्या आएगा? ये माइनस mv² अपॉन ये r² आएगा और ये यूनिट वेक्टर r आएगा. ओके, तो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी जर r² असलं असतं तर आलं असतं, बट या ठिकाणी r² नाहीये. या ठिकाणी आपण युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं, युनिट वेक्टरनं डिवाइड केलं तर काय येईल? या ठिकाणी r² अपॉन r जर असलं असतं तर या ठिकाणी हे आन्सर आलं असतं. आपल्याला युनिट वेक्टरने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागतं सेम क्वांटिटीने, अदरवाईज आपल्याला तसं करता येत नसतं. ओके, लक्षामध्ये? B. हा, फोन आलता त्याच्यामुळे आवाज ब्रेक झाला मध्ये, बट आता ठीक असेल, आता करेक्ट असेल आवाज. आता बरोबर? चेक करा लवकर, आवाज चेक करा, सांगा मला लवकर लगेच. आ रही है. येतोय. ठीक है, सर्वांना कळलं ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आंसर. Yes. ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन ये रहा आपके स्क्रीन पर. एंगल ऑफ बैंकिंग का क्वेश्चन है भैया, थोड़ा संभाल कर सॉल्व करना है इसको, नहीं तो आपकी गाड़ी इंक्लाइन सरफेस पर स्किड भी हो सकती है. खतरा है यहाँ पर. चलिए क्वेश्चन नंबर 15 ये रहा आपके स्क्रीन पर. द एंगल ऑफ द बैंकिंग एंगल इज इंडिपेंडेंट ऑफ, और बहुत सारे बच्चे इसका सही जवाब देंगे ऐसी मुझे अपेक्षा है. क्वेश्चन नंबर 15. हाँ, काही पार्ट काय होईल? विठ्ठल कुठं क्लिक कर, मग जे खरं आहे तेच क्लिक कर. ओके, The mass of vehicle. yes, correct, very good. Sonali, very good. Aniket, very good. The mass of Yes, Sachin, very good. Good. Option number B is the करेक्ट आन्सर, कारण की आपल्याला फॉर्म्युलाच माहित आहे अँगल ऑफ असा बँकिंगचा. थीटा इक्वल्स टू काय आहे? टॅन इनवर्स ऑफ v² अपॉन rg फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये कुठंच मासचा संबंध नाही, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, अनोटेशन, डोंट यूज द अनोटेशन्स. ओके,
कारण ते मला इतर हे करावं होतं नंतर. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन इट इज युअर ऑन द स्क्रीन. एकदम इझी क्वेश्चन आहे हा क्वेश्चन. मला वाटतं होमवर्क साठी द्यायला पाहिजे. आपण क्वेश्चन होमवर्क साठी घ्या आणि उद्या मी या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला विचारणार आहे. ओके चला ठीक आहे. एखाद्या वेळेस समजा विसरू शकतो, तुम्ही मला आठवण करून द्या. क्वेश्चन नंबर 16 टेक इट फॉर द होमवर्क. ओके सॉल्व्ह करायचं तुम्हाला. स्क्रीनशॉट घ्यायची झूम करून. ऑप्शन बी सर. Angular velocity of the hour and option B. Correct. Very good. Yes, very fast answer and very nice. Okay, ठीक आहे. Next question. Sir, Yes, option number B is the correct answer. हवेत म्हणू नका. नाही Solve sir. केलं ना? हा तेच म्हणलं. क्वेश्चन बघा एका मिनिटामध्ये तुमच्या स्क्रीनवर. चला क्वेश्चन कुठून स्टार्ट होते बघा. इथून काय आहे क्वेश्चन नंबर किती आहे आपला. थेरोटिकल क्वेश्चन आहे लगेच सांगा. चला 17. क्वेश्चन नंबर 17 हा जो पार्ट आहे हा पार्ट नाहीये इथं. हा when a vehicle is moving along a horizontal curve road, centripetal force is provided by the. काय येईल ऑप्शन नंबर. अरे बताया था तो आपको. ए सी Normal ऑप्शन reaction. सर. Yes, option number C is the correct answer. बघा Surface. जब व्हीकल टर्न लेता है कौन से रोड पर, प्लेन रोड पर, तो उसका डायग्राम मैंने ऐसे बनाया था आपको पता है, m²/r और ये होता है फ्रिक्शनल फोर्स. तो यहाँ पर इनवर्ड फोर्स कौन सा है, फ्रिक्शनल फोर्स है. ये नॉर्मल रिएक्शन आएगा क्या, नहीं. मतलब वर्टिकल कंपाउंड आएगा नॉर्मल रिएक्शन का, नहीं आएगा. mg आएगा क्या, नहीं आएगा. हॉरिजॉन्टल कंपाउंड आएगा क्या, यहाँ पर कंपाउंड की बात ही नहीं आती है, क्योंकि यहाँ पर जो नॉर्मल रिएक्शन है ये वर्टिकली है. अगर इंक्लाइन होता तो हम उसको कंपाउंड में डिवाइड करते हैं, ठीक है, जैसे कि एंगल ऑफ बैंकिंग में होता है, बैंकिंग ऑफ रोड पर होता है. तो यहाँ पर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आंसर, क्योंकि वही इनवर्ड फोर्स है. और इनवर्ड फोर्स क्या होते हैं, सेंट्रीपिटल फोर्स होते हैं, चाहे वो टेंशन फोर्स हो, चाहे ग्रेविटेशन हो, चाहे इलेक्ट्रोस्टैटिक्स हो, या फिर चाहे फ्रिक्शनल फोर्स क्यों ना हो. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. क्वेश्चन नंबर हाँ बोलो सर रामचंद्र. वेल ऑफ डेथ का क्या आएगा, वही क्वेश्चन आया तो. हाँ चलो वाला वेल ऑफ डेथ का क्या आएगा. अगर सेम क्वेश्चन आता है जस्ट यहाँ पर, वेरी गुड नॉर्मल क्वेश्चन. रिएक्शन. हाँ वेरी गुड क्वेश्चन. तो वेल ऑफ डेथ अगर यहाँ पर आता है, देखो यहाँ पर जस्ट ऐसा होता, व्हेन अ व्हीकल इज मूविंग ऑन द वेल ऑफ डेथ देन द सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोवाइडेड बाय. ऑप्शन नहीं बताऊंगा मैं, डायरेक्टली आप बताओ क्या आएगा. रिएक्शन कौन सा आएगा. एंड नॉर्मल रिएक्शन आएगा ना. यस नॉर्मल रिएक्शन आएगा. नॉर्मल रिएक्शन विल प्रोवाइड द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. राइट. यस करेक्ट आंसर. व्हेरी गुड. समजलं का रे. काही ना क्वेश्चन भी समजला नसेल आणि आंसर तर बस दूरचाच प्रश्न. सर हमारा और उसका दूर दूर तक कोई संबंध नहीं है, क्योंकि वो हमें दिखता नहीं है, इसलिए हमारा कोई संबंध नहीं है. जो दिखता है उसका ही संबंध है. हाँ चला बघा क्वेश्चन नंबर 18. इट इज रिटन ऑन द वन नोट. तर काय क्वेश्चन आहे बघा. अ बॉडी ऑफ मास स्मॉल m परफॉर्मिंग द UCM मीन्स द यूनिफॉर्म सर्कुलर मोशन विथ अ फ्रीक्वेंसी small n along the circumference of the circle having the radius r. Force is given by. ये जो फोर्स है ना ये सेंट्रीपिटल फोर्स है. चलो फोर्स का फॉर्मूला क्या आता है. फोर्स इक्वल्स टू आता है mr ओमेगा स्क्वायर. हाँ ओमेगा का वैल्यू पुट अप करो. ओमेगा इक्वल्स टू होता है 2 पाई n, उसका स्क्वायर करो तो क्या फॉर्मूला आता है फिर mr इंटू ये आएगा 4 पाई स्क्वायर n स्क्वायर. तो ऑप्शन नंबर बी सर. yeah correct. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आंसर. लक्षामध्ये चला. Without wasting any time, let's move to the next question. That is it's a theoretical question and हे पण क्वेश्चन आपला असा झालेला आहे. ओके चला सेम क्वेश्चन घेऊया. आपल्याला कोणता क्वेश्चन मिस करायचा नाहीये.
मग क्वेश्चन नंबर 19. चला लवकर. आणि माईक बंद करत चला आन्सर सांगितल्यानंतर. Option C. Mass ऑप्शन of vehicle. यस, मास ऑफ व्हेकल. ओके. असे क्वेश्चन रीड करायचे नाही, डायरेक्ट आन्सर सांगून द्यायचं. मॅक्झिमम सेट स्पीड डज नॉट डिपेंड ऑन. फॉर्म्युला आहे V इक्वल्स टू अंडर ऑफ RG tan थीटा. ओके. चला आणखीन आपल्याकडे 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटांमध्ये आपण भरपूर काही करू शकतो. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर असेल बघा. हा जो क्वेश्चन आहे इट मे बी फॉर द होमवर्क. बघू कसा क्वेश्चन आहे, रीड करतोय. अ कार इज मुव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व रोड ऑफ रेडियस 20 मीटर. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिले, म्यू दिले, acceleration दिले, acceleration due to gravity, then the maximum speed is. okay, take it for the homework. अशा टाइपचे आपण 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. टेक इट फॉर द होमवर्क. आणि या क्वेश्चनला करा IMP. हा जो फॉर्म्युला आहे ना V इक्वल्स टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी, या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता असते. ओके. चला होमवर्कसाठी घ्या. वेलोसिटी फाइंड आउट करायचे, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टेक द स्क्रीनशॉट. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. ओके. हा तर या ठिकाणी जवळपास आपलं जे लेक्चर आहे संपत आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेणार नाही. तर बघा आपलं जे लेक्चर आहे या ठिकाणी संपलेलं आहे. आणि हा जो टायमिंग आहे सर्वांसाठी सूट आहे. सकाळी सकाळी फ्रेश मध्ये फिजिक्सचं लेक्चर होत आहे. टेन्शन नाही. बाकी कारण संध्याकाळी जर फिजिक्सचं लेक्चर घेतलं तर बोर होलंय. बरोबर आहे. काही मुलं झोपीस आलेत आणि आपलं लेक्चर आहे 9:30ला सुरू झाले, 10:20ला संपले, 10:30 वाजलेत. बरोबर आहे. आणि जेवण फुल झालेलं असतं, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. ओके. तर त्याच्यामुळे आपलं जे लेक्चर आहे 6:40 ते 8 पर्यंत रोज होणार आहे. लक्षामध्ये 6:40 to 8.